वळत पुढच्या बातमीकडे। रोहित पवारांची काल तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली आहे। बारामती ॲग्रो कारखान्याप्रकरणी त्यांना मुंबईतील ईडी अधिकारी अनेक सवाल त्यांनी विचारले आहेत। तर 1 फेब्रुवारीला पुन्हा ईडीने रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावलंय। त्यामुळे लढाई संपलेली नाहीये, अजूनही सुरूच राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान पक्षातून पळून जाणाऱ्यांनी आरोप करू नये असा टोला सुद्धा त्यांनी अजित पवार गटाला नाव न घेता लगावलाय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। काल सुप्रिया सुळे या सुद्धा त्यांच्या सोबत ईडी कार्यालयामध्ये आलेल्या होत्या। यासोबतच शरद पवार सुद्धा त्यांची चौकशी संपेपर्यंत पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित होते आणि यासोबतच मोठ्या संख्येने रोहित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा काल राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यालयासमोर होते। त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट्स आम्हाला लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 1 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल। मी त्यांना होकार दिलेला आहे। 1 तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचं ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल। अशा पद्धतीने आज दिवसभर 12 तास माझी एन्क्वायरी तिथं झाली। जे काय राजकीय वक्तव्य करणारे जे अंडर व्हॅल्युएशन हा जो मुद्दा आहे नाही तर काही असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू। शिरसाट आहे, त्यांना मंत्री व्हायचे पण होता आलं नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे। त्यांनी या बाबतीत त्यांच्याबद्दल मी बोलतो आणि कृपा करून सर्वच विरोधकांना मी विनंती करतो, माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी केस नाही। जर वाटत असेल की ते बोलतील आणि आम्ही शांत बसू तर हे माझ्या बाबतीत येतं, आमच्या बाबतीत येतं, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक आमदार आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत होणार नाही। याची दक्षता आणि नोंद या सर्व हवेत बोलणाऱ्या पदासाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो। आणि फक्त तुम्ही सत्तेत गेला, स्वहितासाठी सत्तेत गेला, पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही। त्याचं उत्तर हे आम्ही योग्य पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने देणार हे आपल्या सर्वांना सांगतो।